खूप कंटेंट वगैरे क्रिएट केलेलं आहे. हाय गाईज, नमस्कार. माझं नाव दीपक चौहान आहे. तुम्ही मला ओळखता. मी पहिले बी खूप कंटेंट वगैरे क्रिएट केलेलं आहे, बट मी आता परत हिंदीमध्ये कंटेंट केलेलं होतं क्रिएट मी. आता मी स्टोरी टेलिंग, मोटो व्लॉगिंग हे सर्व मराठीमध्ये स्टार्ट करणार आहे. आपलं एक चॅनल उघडणार आहे नवीन, ज्याच्यामध्ये की आपण मोटो व्लॉगिंग प्लस स्टोरी टेलिंग प्लस डेली व्लॉगिंग हे 2-3 टॉपिकला जोडणार आहे. कारण की आता एक करून काही चालत नाही. हे माझं सेटअप आहे, हा माझा माईक आहे, हा कॅमेरा आहे, DJ आहे. तर ही माझी आजची जर्नी मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आवडली तर प्लीज सपोर्ट करा, लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब वगैरे करा. हे माझं घर आहे, म्हणजे हे हॉल आहे माझं. तिकडे बेडरूम आहे. हा माझा मोटो व्लॉगिंगचा हेल्मेट आहे. याच्यामध्ये माउंट लावलेला आहे मी, की आपण याच्यात इथं हा माईक जो आहे ना, हा माईक इथं फिट होतो, वायरलेस माईक. इथं मी याला जागा केलेली आहे. आणि हा बॅग आहे. आता आजपासून मी सुरुवात करतो आहे, तर आजपासून तुम्हाला मी माझं लाईफची जर्नी जी आहे ती मी तुम्हाला दाखवत राहील. तर असाच सपोर्ट करत राहा, लाईक शेअर फॉलो करा. दाखवतो. मग मी असं नाही करणार आहे की मी डेली व्लॉगिंग वगैरे करेन किंवा मी काही करू शकतो. डेली व्लॉगिंग करू शकतो, मोटो व्लॉगिंग करू शकतो, किंवा मग मी स्टोरी टेलिंग करू शकतो. कारण की सांगण्यासाठी माझ्याकडे भरपूर आहे. तुम्ही माझी जर्नी बघण्यासाठी मला सपोर्ट करा. इथं झाली जर्नीची बात. आता टॉपिक असा आहे की UK07 रायडर बाबू भैया, ज्याला आपण बाबू भैया असं म्हणून ओळखतो. UK07 रायडर एवढा मोठा यूट्यूबर, एवढा मोठा सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर आहे तो. सर्व काही त्याच्याकडे कोट्यवधी रुपीज म्हणजे त्यांनी कमवले आणि त्यांना जमवले आणि फॅमिलीला हे केलं. पर त्याची फॅमिलीनेच त्याला आता असं म्हणता येईल की त्याची फॅमिलीनेच त्याला धोका देऊन दिला आहे. तर त्याच्यावर बी आपण टॉपिकवर बोलणार आहे. बट मी आता कामात आहे, तर मी नंतर तुमच्याशी बोलतो. माझा संपर्क बनणं तयार आहे, मीच बनवली आहे. मी आज एकटाच आहे घरी, त्याच्यामुळं मग एकटा आहे म्हणून कॉन्फिडन्स आला, म्हणून व्हिडिओ शूट करतो आहे. नाहीतर माझ्याकडे कॅमेरा 2 वर्षापासून आहे हा कॅमेरा, आणि माझ्याकडे सर्व सेटअप हे 2 वर्षापासून आहे. पण माझी कधी हिंमतच होत नाही कधी व्हिडिओ वगैरे शूट करायची, बनवायची. काही ना काही कोणी येऊन जातं मध्ये, तर डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यामुळे सर्व तयारी होती माझी, पण कॉन्फिडन्स बिल्ड नाही होत. कॅमेराच्या समोर बोलण्यामध्ये खूप कॉन्फिडन्स लागतो. ते प्रत्येकाकडनं होत नाही, ते माझ्याकडनं बी नाही झालं. सर्व सेटअप घेऊन पडलेलं आहे. मला मी मध्ये खूप व्हिडिओ बनवलेले आहे. मला बाकीची पब्लिक ओळखते, मी टाकलेले पण आहे इंस्टाग्रामवर आणि याच्यावर आपल्या यूट्यूबवर. तर अजून पुढची जर्नी बघण्यासाठी तुम्ही मला लाईक शेअर फॉलो करा. आता बाहेर मी तुम्हाला दाखवतो. माझी गाडी आहे आणि मला कुठेतरी जायचं आहे, पण मी जेवण करून जाणार आहे. ती माझी गाडी ती घेऊन जाणार आहे. येवला लोकलमध्ये फिरण्यासाठी आहे. इथं समोर मंगल कार्यालय आहे, तिथं लग्न वगैरे होतात. आज बी एक लग्न आहे. जास्त कॅमेरा झूम नाही होत, पब्लिक येते मध्ये. मंगल कार्यालय आणि मी तुम्हाला सांगतो, मी चाळीसगावमध्ये राहतो. पण मी राहणारा इथला नाही आहे. मी इथला राहणार नाही. मी आहे MP भोपाळचा, मध्य प्रदेश भोपाळ. ते माझं गाव, घर तिथंच आहे सर्व. पण मी इथं शिक्षणासाठी आलो होतो आणि इथंच सेटल झालो. पुढची जर्नी मी तुम्हाला सांगेल काय झालं नाही झालं. इथं आल्यानंतर नर्सरीमधून घेऊन आलो होतो. ते आणल्यानंतर 6 महिन्याने त्याला पेरू लागले होते, चांगले मोठे एवढे म्हणजे 200 ग्रामचा एक फळ होता तो. पण त्यानंतर पेरू काढले, कोणीतरी तोडून घेऊन गेलं. इथं नाही होता तो त्या दुसऱ्या घरी होता. इथून पेरू तोडणाऱ्यांनी तोडून घेतले आणि माझा ॲक्सिडेंट होऊन गेला मध्ये. तर मी 2 महिने तिकडे त्या घरी गेलो नाही. तर 2 महिने पाणीच टाकलं गेलं नाही त्या झाडांमध्ये. तर ते सुकून गेला होता, पूर्ण एकदम कडक होऊन गेला होता. मग मी त्याला त्या घरापासून इकडे घेऊन आलो. त्याला इथं केअर वगैरे केली आणि व्यवस्थित केला, आणि आता तो जगून गेला आहे. आता त्यांनी फ्लॉवरिंग बी स्टार्ट केलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला ॲवोकाडोचं झाड आहे, छोटा झाड नाही म्हणता येणार,
आवाकाडोचा बी टाकला होता त्याच्याच बाजूला आहे, मी तुम्हाला दाखवतो. तो बी बऱ्यापैकी हे झालेलं आहे. पहा आवाकाडो आहे, असं सीड टाकला होता मी आवाकाडो खाऊन. आणि हे पहा याला फ्लॉवरिंगसाठी हा एक फळ आहे, हा एक फ्लॉवर आला होता, हा फळ आला. आता याला फळ येईन खालून. आणि असं पुरावा हे मी कटिंग केलेलं आहे, इथून सुकून गेलेला होता. याला मग परत मी रिग्रो केलेलं आहे. म्हणजे एक व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये करेन, कारण की आज माझा फिरण्याचा पण मूड आहे. मी ते पण शूट करणार आहे आणि आज तुम्हाला सांगायचं पण होतं, हे पण शूट केलेलं आहे. म्हणजे हे इंट्रोडक्शन बी झालं आणि आता मी फिरायला जाईन तो पण व्हिडिओ आजच शूट करणार आहे. मग मी ते 2 पार्टमध्ये टाकून देईन, 1 किंवा 2, कारण की एक व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. माझं बाकीचं सेटअप तयार आहे. मी आता जेवण करतो, पाणीची बॉटल भरतो आणि जातो, है ना. बाकी आपल्याला लागणारं साहित्य मी बॅगजवळ ठेवून घेतलं आहे. जसं ही कॅप आहे माझ्याकडे, 2 कॅप आहे, पण ही घेऊन जाणार आहे आज. ऊन खूप आहे ना बाहेर. ये हेल्मेट आहे, हे रुमाल आहे. मला फारशी मराठी असं बोलता येत नाही. मी इकडे आल्यानंतरच मराठी बोलायला लागलो. तर मग तुम्ही थोडंफार चुक्या ज्या होतील ना ते सहन करून घ्या, कारण की बाहेरचा आहे मी, इथला नाही आहे. प्रॉपर महाराष्ट्रीयन नाही, म्हणजे मी महाराष्ट्रीयनच आहे, पण आमचे म्हणजे माझे वडील पैदा होण्याचे पहिलेचे माझे आजोबा तिकडे चालले गेलेले होते MP मध्ये. तर तिथून माझ्या वडिलांचा जन्म पण तिथंच झाला आणि माझं पण जन्म तिकडेच झालं, है ना. तर असा विषय आहे. पुढची जर्नी पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. पुढची पूर्ण जर्नी मी तिथून, ये चटणीकडे नका जाऊ. मी ते कॅमेऱ्यामध्ये लागून गेलो ना बोलण्यामध्ये, शूट करण्यामध्ये, ते थोडं गॅस फास्ट होता, तर ती थोडी जळून गेली, पण काही नाही, एवढी नाही जळाली, व्यवस्थित आहे, खाण्यासारखी आहे. तुम्ही पाहिली असेल ती चटणी कधी अशी होऊन गेली, तसं नाही. बाकी आपल्याकडे सर्व सुविधा आहे. आता रिसेंटली, आता उन्हाळा स्टार्ट झाला, मी रिसेंटली AC बी बसवला आहे. तुम्हाला AC दाखवून देतो. म्हणजे मी नाही, फॅमिलीवाल्यांनी बसवला, मी नाही बसवला. हां, माझी लाईफची पूर्ण जर्नी पाहण्यासाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो जरूर करा. तुम्हाला मी MPतला मुलगा महाराष्ट्रात येऊन आणि राहतो आहे, आणि कसा राहतो आहे, काय करतो आहे, आणि मला एक पण मित्र नाही आहे. मी मित्र तयार केले नाही 9-10 वर्षामध्ये. ते का केले नाही त्याला कारण आहे, मी पुढे सांगणार तुम्हाला. आणि बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला नंतर समजतील, है ना. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.